नमस्कार. आज 16 मे राष्ट्रीय डेंग्यू दिन. डेंग्यू हा डासांमुळे पसरणारा एक गंभीर आजार आहे, विशेषतः एडिस इजिप्टाय नावाच्या डासामुळे, जो दिवसा चावतो. शक्यतो सूर्य उगवल्यानंतर 2 तास आणि सूर्य मावळायच्या आधीचे 2 तास, आणि हाच डास डेंग्यूला मुख्य कारणीभूत आहे. डेंग्यूची लक्षणं: अचानक ताप येणे, डोकेदुखी, डोळ्यांच्या मागे दुखणं, स्नायू आणि सांधेदुखी, अंगावर पुरळ, काही वेळा रक्तस्राव होणारा डेंग्यू हेमोरॅजिक फीवर देखील होतो. पण आपली जबाबदारी खूप महत्त्वाची आहे. लोकांना माहिती द्या की साचलेल्या पाण्यात डास वाढतात. त्यासाठी आठवड्यातून एकदा घरात आणि आजूबाजूला साचलेलं पाणी कसं टाळता येईल आणि त्यावरती उपाय कसे करता येतील यावरती विचार करायला लावा. उदाहरण पाहायचं झालं तर पाण्याच्या टाक्या झाकून ठेवायला सांगा. झाडांच्या फुलपात्रातील पाणी दररोज बदलायला लावा. जुने टायर किंवा डबे यांसारख्या कुठल्याही वस्तू ज्यात पाणी साचू शकतं ती काढून टाकायला लावा. रेपलंट वापरा. दिवसा झोपताना देखील मच्छरदाणीचा वापर करा. घरातील दारांवर, खिडक्यांवर जाळीदार पडदे वापरा, जेणेकरून डास घरात शिरणार नाहीत. हलक्या रंगाचे फुलबायांचे कपडे आणि फुल पॅन्ट घालणं पसंत करा. शरीर झाकलेलं असेल तर डास चावण्याची शक्यता कमी होते. डेंग्यूची शंका आली की तात्काळ तपासणी करून योग्य उपचार घ्यायला लावा. वेळेवर निदान झालं तर डेंग्यूवर नियंत्रण मिळवणं शक्य आहे. चला तर मग आजच्या डेंग्यू दिनी आपण ठरवूया, डेंग्यूपासून स्वतःचं आणि आपल्या गावाचं रक्षण करूया. हेल्थ गुरु आय केअरचा हा व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या परिसरात डेंग्यू विरोधात लढा उभारण्यासाठी सज्ज व्हा. कारण डास दूर तर आरोग्य भरपूर. धन्यवाद.